नमस्कार. एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. बागलाण तालुक्यातील मुल्हेर येथे असलेल्या ऐतिहासिक किल्ल्यावर महाशिवरात्रीच्या निमित्ताने वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी आयोजित केलेल्या कार्यक्रमांचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. पर्यावरणासह तीर्थक्षेत्र संवर्धनाची शपथ घेऊन धार्मिक कार्यक्रमामध्ये भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मुल्हेर किल्ल्यावर गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेले दिगंबर आखाड्याचे महंत श्री 108 संत सुदामादास महाराज यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली किल्ल्यावरील गणपती, दुर्गा माता, बजरंगबली, भडंगनाथ मूर्ती तसेच गोमातेचे पूजन करून महाशिवरात्रीला सुरुवात झाली. रात्री नाशिक, धुळे तसेच गुजरात येथून आलेल्या भाविकांनी भजन गायन करून जागरण केले. पहाटे भाविकांनी सोमेश्वर मंदिरामध्ये मनोभावे महारुद्र अभिषेक पूजन केले. भगवान सोमेश्वर महाराज, संत सुदामादास महाराज तसेच भक्त परिवाराने या ठिकाणी वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी संत सुदामादास महाराज यांच्या हस्ते नारळ अर्पण करून या ठिकाणी कुस्त्यांची स्पर्धाही घेण्यात आली. यावेळी विजेत्या असलेल्या पैलवानांना महाराजांच्या हस्ते बक्षिसे वाटप करण्यात आली. दुसऱ्या दिवशी दुपारी हजारो भाविकांनी उपवास सोडून भगवान सोमेश्वर आणि किल्ल्याचा निरोप घेतला. यावेळी मुल्हेर, मुंगशेपाडा, नरकोल, जाखोड, हरणबारी, गोलवाड, केरसाने, ताहराबाद, जायखेडा, मुंजवाड, सटाणा तसेच पाटणे आणि गुजरात येथील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बागलाण तालुक्यातील भगवान सोमेश्वर महाराज यांचे प्राचीन तीर्थस्थान या ठिकाणी असून या तीर्थस्थानाबरोबरच हजारो वर्षांपूर्वीचे श्री गणेश मंदिर, दुर्गा माता, बजरंगबली तसेच भडंगनाथ महाराज यांच्या मूर्ती तसेच मुखवटे आणि प्राचीन ऐतिहासिक वस्तू, पाण्याचे टाके, नैसर्गिक पर्यावरण, पशुपक्षी या ठिकाणी आहेत. वर्षभरापासून असंख्य भाविक पर्यटक या ठिकाणी आपली हजेरी लावत आहेत. परंतु किल्ल्यावर येण्यासाठी रस्ता नसल्याने अनेकांची यावेळी गैरसोय होत असते. याबाबत पुरातत्व विभागाने नागरिकांच्या मागणीकडे दखल घेऊन या क्षेत्राचा विकास केल्यास स्थानिक नागरिकांना नक्कीच या निमित्तानं रोजगार मिळेल अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केलेली आहे. एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी अरुण कुमार भांबरे, मुल्हेर. धन्यवाद.